मित्रांनो, महाडीबीटी असो की पोकरा असो, बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण म्हणा किंवा जवळपास ठिबकसाठी, तुषारसाठी जे कोटेशन अपलोड केलेलं होतं, त्यानंतर त्यांना पूर्वसंमत्याच आल्या नव्हत्या. आणि बरेच शेतकरी असे होते ज्यांचं अनुदान म्हणजे जे पूर्वसंमती आल्याच्या नंतर त्यांचं जे अनुदान पडत असतं 50-50 म्हणा किंवा 40% जे अनुदान उर्वरित असतं ते पडत असतं. ते अद्यापही जवळपास 5 ते 6 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. अद्यापही एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर ना पूर्वसंमती आलेली आहे, ना रखडलेलं अनुदान पडलेलं आहे. परंतु फायनली मित्रांनो, या पूर्वसंमत्या आणि रखडलेलं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतुल स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आता महाडीबीटी आणि पोकरा अंतर्गत बऱ्याच गावांचा समावेश आहे पोकरा अंतर्गत. आणि महाडीबीटीमध्ये बघायचं झालं तर ज्या गावांचा पोकरामध्ये समावेश आहे त्या गावांचा महाडीबीटीमध्ये सध्या तरी समावेश नाही. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर कृषी समृद्धी योजनेचे जे थकीत अनुदान आहे त्यासाठी जवळपास 1278 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा. तर या अंतर्गत जवळपास बघायचं झालं मित्रांनो, शेतकऱ्यांचं जे प्रलंबित अनुदान होतं, रखडलेलं अनुदान होतं, ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर खरं तर आता बघायचं झालं तर 5 वर्षामध्ये 25,000 कोटी रुपयांची तरतूद या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो, दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची तरतूद, याप्रमाणे 25,000, आता मग जवळपास 6 महिने का 1 वर्षाचा कालावधी म्हटलं तरी चालेल. बरेच शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, पूर्वसंमतीच्या प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, यामध्ये जवळपास सूक्ष्म सिंचन म्हणजे यामध्ये आता ठिबक सिंचनचा आणि तुषार सिंचनचा वगैरे समावेश येतो. त्यानंतर अवजारे, आता कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अवजाऱ्यासाठी किंवा इतर कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी ज्या शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं होतं किंवा पूर्वसंमत्या रखडलेल्या होत्या त्यासाठी, त्यानंतर जवळपास अन्न प्रक्रिया, त्यानंतर नैसर्गिक शेती आणि जैविक शेती यासाठी आता हे निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्या अंतर्गत आता बघायचं झालं मित्रांनो, तर या निधीमध्ये जवळपास जे निधी आहेत या निधीच्या भरोश्यावर जे पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या होत्या, तर या पूर्वसंमत्याला आता फायनली एक मुहूर्त ठरलेला आहे आणि 1278 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत आता हे 1278 कोटी रुपयांचा जे निधी आहे तो कोणकोणत्या घटकासाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास बघायचं झालं तर आत्ताच आपण सांगितलं की 998 कोटी रुपये हे कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी. कृषी यांत्रिकीकरणमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अनुदान रखडलेलं आहे, पूर्वसंमत्या रखडलेल्या आहेत. त्या अंतर्गत आता 998 कोटी रुपये या कृषी समृद्धी योजनेचे जे आहेत ते आता या घटकासाठी, म्हणजे पोकरा असो किंवा महाडीबीटी असो, या घटकासाठी आता वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर बघायचं झालं तर अन्न प्रक्रिया, आता जे आता आपण सांगितलं की अन्न प्रक्रिया यासाठी सुद्धा, आणि त्यानंतर जे अन्न प्रक्रिया अनुदानाचं आहे त्यासाठी सुद्धा जवळपास 20 कोटी रुपयांचा निधी हा वापरण्यात येणार आहे. आता इतर घटकांसाठी आता जे निधी आहे ते सध्या तरी म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांसाठी तरी वापरण्यात येणार नाहीत. परंतु हे जे मेन घटक आहेत 998 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरण घटक, अन्न प्रक्रिया वगैरे हे जे घटक आहेत, मेन घटक आहेत, त्यासाठी हे निधी वापरण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी प्रतीक्षित होते. तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता लवकरच तुमच्या पूर्वसंमत्या काढल्या जाणार आहेत आणि लवकरच तुमचं जे अनुदान आहे, म्हणजे तुम्ही जे कोटेशन वगैरे अपलोड करून, पूर्वसंमत्या अपलोड करून वगैरे जे तुमचं 50% जे तुम्हाला सबसिडी वगैरे मिळत असते, जे 50% असो 40% असो, ती सबसिडी आता तुम्हाला तुमची वापस येणार आहे, तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लवकरच. तर एवढी छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.